जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडकी बहीण योजनेसंबंधात सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी बातमी आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी अडथळा आलेला आहे. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला मार्च महिन्याच्या ठिकाणी 1500 रुपये मिळाले, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता तुम्हाला ठिकाणी मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले. आता तुमची जी वाढीव हप्ता होता त्याबाबत तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये अपडेट प्रोव्हाइड केली आहे की तुम्हाला जो पुढचा हप्ता आहे एप्रिलचा, तर त्याची तुम्हाला ठिकाणी 2100 रुपये मिळणार आहे की तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे की डायरेक्ट तुम्हाला ठिकाणी 3000 रुपये मिळणार आहे, याची तुम्हाला माहिती मी कालच प्रोव्हाइड करून दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलला भेट देऊन तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ बघून घ्या, कारण त्यामध्ये तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची धक्कादायक अपडेट आलेली आहे. ही अपडेट बघण्याअगोदर सर्व बहिणींनी सर्वप्रथम एक काम करायचे की व्हिडिओला तात्काळ लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. तुमच्या ज्या बहिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमच्या शेजारी पाजारी ज्या बहिणी असतील, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, त्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळेल की लाडकी बहीण योजनेमध्ये काय या ठिकाणी अडथळा आलेला आहे. तर बघा, असा अडथळा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये बघा, पुण्यामधील 16,000 लाडक्या बहिणींचे जे आधार क्रमांक आहे ते या ठिकाणी जुळत नाही आहे. आता ही जी काही घटना घडलेली आहे, तर हीच घटना तुमच्यासोबतसुद्धा ठिकाणी घडू शकते का, किंवा तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम येऊ शकतो का, हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की हा जो काही प्रॉब्लेम आलेला आहे, तर हा प्रॉब्लेम जर तुम्हाला आला तर तुम्हालासुद्धा पैसे मिळणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणूनच तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करत आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला सर्व अपडेट मी प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत तुम्हाला ठिकाणी मित्रांनो सर्व अपडेट कळणार नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला सर्व अपडेट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, अपडेट अशी की पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक या ठिकाणी जुळत नाही आहे. आता कशाप्रकारे, तर बघा, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या कागदपत्राच्या ठिकाणी पडताळणी सुरू असून अनेक जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या ही कमी होत आहे. आता बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही लाभार्थी महिला आहेत त्यांची जी संख्या आहे त्या ठिकाणी कमी होताना दिसत आहे. त्याचं कारण काय? कारण मित्रांनो, जर कागदपत्राच्या ठिकाणी पडताळणी सुरू झाली आहे, म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठिकाणी सुरू झाले आहे, तर त्यामुळे काय होतं आहे, तर भरपूर महिला ठिकाणी अपात्र ठरत आहेत. आणि अपात्र ठरल्यामुळे भरपूर महिलांना पुढचा जो हप्ता एप्रिलचा त्याचे पैसे मिळणार नाही आहे. त्याचं कारण काय आहे? कारण त्या महिला त्या योजनेसाठी पात्र नाही आहेत, तरीसुद्धा त्या महिलांनी अर्ज केलेला होता आणि अगोदर अशी काही छाननी होत नव्हती. ज्या महिला अर्ज करतील त्यांना डायरेक्ट पैसे वाटप केले जात होते, कारण त्या टायमाला निवडणुकीचा ठिकाणी माहोल होता. पण आता ठिकाणी सरकारवर ठिकाणी खूप ताण आलेला आहे. त्यामुळे एवढ्या ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांना ठिकाणी पैसे देणेसुद्धा ठिकाणी कठीण होत आहे. त्यामुळे सरकार काय करते, तर ज्या महिला खरोखर लाभसाठी पात्र असतील त्याच महिलांना पैसे मिळतात. ज्या महिलांकडे गाडी असेल, घर असेल, त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली असेल, अशा महिलांना ठिकाणी पैसे वाटप केले जात नाही आहे. तर सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. तुम्हाला सुद्धा ठिकाणी पुढचा जो हप्ता आहे तो ठिकाणी मिळतो की नाही मिळतो हे बघावं लागणार आहे. आता तुम्हाला तो पुढचा हप्ता मिळणार की नाही मिळणार, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे की तुम्हाला मार्च महिन्याचे या ठिकाणी पैसे मिळाले का. जर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले. जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे, जेणेकरून तुम्हाला मी पुढील जो हप्ता एप्रिल महिन्याचा त्याचे पैसे तुम्हाला ठिकाणी जमा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पाठवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. म्हणून जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे, आणि ज्या महिलांना पैसे मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले आहे, जेणेकरून पुढील सुद्धा तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर भरपूर महिलांना ठिकाणी पुन्हा ठिकाणी 1500 रुपये जमा होत आहे. त्याचं कारण काय? कारण मित्रांनो, फेब्रुवारीचे त्यांना पैसे मिळाले नव्हते, त्यांना फेब्रुवारीचे सुद्धा मिळाले आणि मार्च महिन्याचे. लक्षात घ्या, फेब्रुवारी महिन्याचे त्यांना ठिकाणी पैसे मिळाले. दुसरी गोष्ट, त्यांना ठिकाणी मार्च महिन्याचे पैसे मिळाले. असेच त्यांना जर तुम्ही बघितलं तर टोटल 3000 रुपये ठिकाणी त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. म्हणजेच काय, 1500 + 1500 असे 3000 रुपये ठिकाणी जमा झालेले आहेत. आता पुढे तुम्हाला आणखी मित्रांनो 1500 रुपये मिळणार आहे. आता भरपूर महिलांना ठिकाणी आनंदाची बातमीसुद्धा मिळणार आहे. ती बातमी अशी की गुढीपाडवा. आता तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की गुढीपाडवा या ठिकाणी जवळ आलेला आहे. तर गुढीपाडवा निमित्त ठिकाणी काही गिफ्ट मिळणार का, किंवा गुढीपाडवा निमित्त आणखी बोनस हप्ता मिळणार का, याचीसुद्धा या ठिकाणी विद्यार्थी याचीसुद्धा ज्या महिला आहेत त्या ठिकाणी विचारणा करता आहेत. त्याचीसुद्धा तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करतच राहणार आहे. अजून तरी सध्या तर या ठिकाणी अपडेट आलेलं नाही आहे. जशी अपडेट आली तशी तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे की गुढीपाडवाचे तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार आहेत की नाही. ठीक आहे, पुढे बघा, याच पडताळणीतून पुण्यातून मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक ठिकाणी जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच काय, तर त्यांचे आधार क्रमांक जे त्या ठिकाणी जुळत नाही आहे, त्यामुळे त्यांना ठिकाणी पैसेसुद्धा मिळणार नाही आहे. लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यामध्ये 21,11,991 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. किती? लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यामध्ये 21,11,991 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. त्यानंतर योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही दिवसांपासून पडताळणी सुरू आहे. यामध्ये ज्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे
त्याचबरोबर ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज भरताना चुकीचे आधार क्रमांक दिले आहेत त्यांची माहिती घेण्यात येत आहे। योजनेसाठी अर्ज केलेल्या जर तुम्ही बघितलं तर योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींच्या आधार क्रमांक आणि कागदपत्रे जुळत नाहीत अशा 16,000 बहिणींची माहिती घेऊन अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रशासनाकडे या ठिकाणी करण्यात येत आहे। ज्या लाभार्थी महिलांनी चुकीची कागदपत्रे व आधार क्रमांक दिले आहेत त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम प्रशासन करत आहे। अशातच ज्या महिलांनी चुकीची माहिती भरली असेल लक्षात घ्या, ज्या महिलांनी फॉर्म भरताना चुकीची माहिती भरली असेल त्यांची देखील पडताळणी देखील सुरू झालेली आहे। म्हणजे जर का तुम्ही जर चुकीची माहिती भरली असेल तर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार नाही। लक्षात घ्या, जर तुम्ही चुकीची माहिती भरली असेल तर तुम्हाला 1500 रुपये मिळणार नाही, पुढचा जो हप्ता आहे तो ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही। आणि जर तुम्ही व्यवस्थित माहिती भरली असेल, फॉर्म भरताना कोणतीही चुकीची माहिती भरली नसेल तर तुम्हाला पुढचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। म्हणून अगोदर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याच्या ठिकाणी 1500 रुपये मिळाले की नाही। आणि जर तुम्हाला 1500 रुपये मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 मिळाले आहे। आणि जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 मिळाले नसेल तर तेही लिहून पाठवायचं आहे। अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।